नमस्कार। तो सनी देओलचा फेमस डायलॉग तुम्हाला आठवत असेल, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। खरंच आहे, असं आपल्याकडे न्यायव्यवस्थेमध्ये तारीख पे तारीखच असते। न्यायालय देखील तारीख पे तारीख देतात आणि सरकार सुद्धा सगळ्या चौकशा अशाच वेगवेगळ्या तारखांना पुढे ढकलत असतं। सरकारमध्ये एखादा अपहार होतो आणि या अपहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली जाते। आता या समित्या म्हणजे निव्वळ फार्स असतात। निव्वळ अशी एक व्यवस्था की जी काहीतरी होतंय हे दाखवणारी असते। चौकशी समिती नेमली जाते। चौकशी समितीवर आपल्याला हवा असलेला एखादा व्यक्ती देखील नियुक्त केला जातो किंवा 2-3 व्यक्ती नियुक्त केले जातात। मग त्यांना तारीख वाढवून देत त्यांचा अहवाल मागवला जातो। हा अहवाल येतो आणि अहवाल आल्यावर त्यावर वादंग होतो। कधी हा अहवाल फुटलेला असतो तर कधी या अहवालावर प्रचंड वाद असतात आणि मग हा अहवाल स्वीकारायचा की नाही यावरून देखील मोठा खल होतो। आता अहवाल स्वीकारायचा असेल, त्यांचे रिपोर्ट्स मान्य करायचे असतील तर त्याचाही अभ्यास व्हायला हवा, म्हणून त्यासाठी देखील एखादी समिती नेमली जाते। आता या समित्या निव्वळ हास्यास्पद ठरू लागलेल्या आहेत। अशा समित्यांचं गठीत होणं, त्यांचे अहवाल मागवणं, त्यांनी चौकशी करणं, त्यांना अधिकार देणं, हे सगळे विषय आता निष्कारण उपहासाचा बनलेले आहेत। लोकांना देखील आता याच्यावर विश्वास वाटत नाहीये। आता आजकाल अशीच एक चौकशी समिती जी पुन्हा एकदा वादाच्या घेऱ्यामध्ये आणि चर्चेमध्ये आली आहे आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रणकंदन माजलंय। काही जण खाजवून खरूज करून घेत आहेत आणि याच विषयावर आपण आता बोलणार आहोत। नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी, आपण पाहताय ॲनालायझर। महाराष्ट्र राज्यातील गृहमंत्र्यांवरती एक आरोप झाला आणि तो आरोप म्हणजे 100 कोटीच्या कलेक्शनचा। माजी पोलीस आयुक्तांनीच आरोप केल्यामुळं या आरोपामध्ये तसं बघता गांभीर्य होतं। आता खरंच गृहमंत्री दोषी आहेत की नाही याची चौकशी करायला हवी। मग ही चौकशी एका निवृत्त न्यायाधीशामार्फत करायला हवी, म्हणून चांदीवाल नावाच्या एका निवृत्त न्यायमूर्तींना ह्या चौकशी समितीवरती नेमल्या गेलं। लगेच सरकारने चांदीवाल समिती नेमल्याचं घोषित केलं आणि आपण कसे तटस्थपणे तपास करत असतो याविषयीची माहिती देखील देऊन टाकली। बरं, आता ही समिती नियुक्त झाली आहे, ती गृहमंत्र्यांचीच तपासणी करणार आहे, चौकशी करणार आहे म्हटल्यावर या समितीला काही अधिकार हवेत। निवृत्त न्यायमूर्तींच्या या समितीला असे अधिकार हवेत की गृहमंत्र्यांच्या विरोधातली तपासणी करण्यासाठी त्यांना कुठेही अडकाठी येऊ नये, कारण प्रत्यक्ष चौकशी करणाऱ्या यंत्रणांचे प्रमुखच यात आरोपी आहेत, त्यांची चौकशी करायची आहे। आता एवढं सगळं झाल्यावरती विरोधी पक्ष कसा गप्प बसेल? विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही समितीच बिनकामाची असल्याचा आरोप करून टाकला। मुळात एखादी सहज चौकशी समिती नियुक्त करणं आणि त्याला अधिकार देणं यात फरक असतो। आम्ही आमच्या वेळी झोटिंग समिती नेमली होती मंत्र्यांचीच चौकशी करण्यासाठी, एकनाथ खडसेंचा उल्लेख ते करतायत, आणि त्यावेळी आम्ही त्या समितीला अधिकार दिले होते असं फडणवीसांनी जाहीर करून टाकलं। आता फडणवीसांना हे स्पष्ट करायचं होतं की तुम्ही समित्या नेमता त्या फक्त तकलादू आहेत, तात्पुरत्या आहेत, त्याला काही अर्थ नाही, त्याला काही आधार नाही, हे सांगायचं होतं। एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून फडणवीसांनी इथे उत्तम संधी घेतली आणि ही नेमलेली चांदीवाल समिती, चांदीवाल आयोग योग्य चौकशी करू शकणार नाही हे सांगून टाकलं। खरं तर झोटिंग समिती काय किंवा चांदीवाल समिती काय, अहवाल काय येणार आहे हे सगळ्यांनाच ठाऊक असतं। सरकार आपापल्या सोयीचे अहवाल अशा समित्यांकडून काढून घेत असतं, पण आयोग नेमला आहे, समिती नेमली आहे, ती चौकशी करते असं म्हणावं लागतं। त्यातल्या त्यात सरकारनं निष्पक्ष चौकशी होते असं म्हणायचं असतं आणि विरोधी पक्षांनी या समितीला आणि या तपासाला अर्थच नाही असं म्हणायचं असतं। सरकार आपल्या धर्माला जागलं आणि देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माला जागले। त्यांनी या चौकशी समितीच्या विश्वासार्हतेवर आणि अधिकृततेवर, अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे तो इतका टोकाचा संघर्ष राज्यामध्ये बघायला मिळतोय। आता विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केल्यावर खरं तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं होतं किंवा संबंधित मंत्र्यांनी उत्तर द्यायला हवं होतं, पण काही बेताल वाचाळ मंत्री ही जबाबदारी आपलंच असल्यासारखं वागत असतात। त्यापैकी एक गृहनिर्माण मंत्री
जितेंद्र आव्हाड. आव्हाडांनी या चांदीवाल समितीचा जो स्थापनेचा आदेश आहे, परिपत्रक आहे, नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन आपल्या ट्विटरवरती टाकून दिलं आणि सांगितलं की ही समिती गठीत करताना आदेश तसेच काढले आहेत जसे झोटिंग समितीच्या वेळेला काढलेले होते. वर्ड टू वर्ड, जे नाव बदलून फक्त वर्ड टू वर्ड सेम आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं. आव्हाडांनी फडणवीसांना कमी लेखायची किंवा त्यांचा दोष दाखवून द्यायची संधी सोडली नाही. त्यांनी फडणवीस करतात ते आरोप खोटे आहेत आणि आम्ही तशीच समिती नेमली आहे जशी फडणवीसांनी नेमली होती, तसेच अधिकार दिले आहेत जसे झोटिंग समितीला फडणवीसांनी दिले होते असं सांगून टाकलं. ट्विट करून काही वेळ जातो न जातो तोच फडणवीसांचं एक ट्विट आलं. आता फडणवीसांची जी पोस्ट आहे ती येणं स्वाभाविक होतं, कारण फडणवीसांना आव्हाडांनी आता खाजवलं होतं. आता या खाजवल्याचा खरूज कसा करायचा हे देवेंद्र फडणवीसांना उत्तम पद्धतीनं कळतं आणि त्यांनी एक आदेश त्यावेळेला त्या पोस्ट सोबत टाकून दिला. आणि काय म्हणतात फडणवीस, मला माहीत होतं तुम्ही अशीच प्रतिक्रिया देणार म्हणून मी पोस्ट मुद्दाम करतोय, तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट यासोबत जोडतोय. आणि नेमका तो आदेश जोडला ज्या आदेशामध्ये झोटिंग समितीला राज्य सरकारनं चौकशीसाठी विशेष अधिकार बहाल केले होते, त्याला संवैधानिक दर्जा दिला होता. आता आव्हाड पडले तोंडावर. खरं तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना असं तोंडावर पडण्याची सवयच लागून गेलेली आहे. म्हणजे कुणीतरी अर्ध हाताशी पकडतं, ते आंधळ्याने बघितलेल्या हत्तीसारखं काम झालंय. एक मोठा हत्ती 4 आंधळे बघतात आणि त्याच्या जो हाताला जे पार्ट लागेल त्यासारखा हत्ती असतो असं सांगत सुटतात. म्हणजे ज्याला हत्तीची सोंड लागते तो म्हणतो दोरीसारखा असतो, ज्याला हत्तीचे पाय लागतात तो खांबासारखा असतो, ज्याला हत्तीचं पोट दिसतं तो काहीतरी आवाढव्य असतं, असं प्रत्येकजण वेगवेगळं सांगत सुटतो. तसं महाविकास आघाडीमधल्या मंत्र्यांना हाती काहीतरी लागलं आणि त्यावर विरोधी पक्षावर अटॅक करायचा आहे असं वाटलं की ते पटकन टाकून मोकळे होतात. फडणवीस हे धुरंधर आहेत, त्याहीपेक्षा सोपा शब्द धूर्त आहेत. त्यांनी बरोबर एका टप्प्यात एक माहिती दिली आणि त्यावर विरोधक रिॲक्ट झाले की दुसरा कागद पुढे सरकवून टाकला. आता असा विशेषाधिकार बहाल केलेला कागद आता राज्य सरकारकडे नाही आहे, त्यामुळे राज्य सरकारमधले आव्हाडांच्या सारखे मंत्री तो कागद दाखवू शकत नाहीत. आणि समजा असे अधिकार बहाल केले गेले चांदीवाल समितीला जसे झोटिंग समितीला केले होते, तर त्याला कदाचित गृहमंत्र्यांचा आक्षेप असण्याची शक्यता आहे. म्हणजे आता अधिकार बहाल करता येत नाहीत आणि अधिकार बहाल केले नाहीत या टीकेचं उत्तर देखील देता येत नाही. आता देवेंद्र फडणवीस ज्या टीका करतील त्या टीका सहन करण्यापलीकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडं कुठली गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणूनच ज्या प्रकरणात जेवढी माहिती आहे तेवढीच सांगून टीका करण्यापेक्षा हे आपल्या अंगलट येऊ शकतं का याचा देखील विचार करण्याची गरज आहे. असं केलं तरच यांचं खाजवण्यापुरतं मर्यादित राहील, अन्यथा खाजवून खरूच झाल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.